वसई तालुक्यातील विरार पूर्व विजयनगर परिसरात 27 ऑगस्ट रोजी 4 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेवर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आहे। या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला असून 8 जण जखमी झाले आहेत। या घटनेला मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी जोडत आयोगाने महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांना नोटीस बजावली असून 2 आठवड्यात या घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। ही इमारत अनधिकृत असल्याची माहिती समोर आली आहे। सुमारे 10 वर्षापूर्वी बांधलेली ही रचना बेकायदेशीर होती, तरी देखील रहिवासी वसई विरार शहर महानगरपालिकेला नियमित कर भरत होते। रहिवाशांना असे वाटत होते की या नोटरीकृत कागदपत्रांनुसार ही इमारत अधिकृत आहे, यामुळेच त्यांनी या घरात वास्तव्य केलं होतं। कमकुवत व अनधिकृत इमारत व मनपाचे दुर्लक्ष हे सारं काही मानवी हक्कांच्या उल्लंघनाशी गंभीर प्रश्न उपस्थित करतो।